नमस्कार. सध्या नेपाळमध्ये जी परिस्थिती आहे ती केवळ भ्रष्टाचारामुळे आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये विचार केल्यास आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नेपाळपेक्षा देखील भयंकर परिस्थिती आहे. ही परिस्थितीची जाणीव महाराष्ट्रातील नागरिकांना व्हावी याकरता मी आजपासून कायद्याच्या आईचा घो ही व्हिडिओ सिरीज या ठिकाणी सुरू करत आहे. नमस्कार. महाराष्ट्र राज्याचे कामकाज हे कागदावर वेगळे आणि प्रत्यक्षात वेगळे असा प्रकार आहे. याचेच काही नमुने आपणासमोर सादर करण्याकरता मी कायद्याच्या आईचा घो ही व्हिडिओ सिरीज आपणासमोर घेऊन येत आहे. या व्हिडिओ सिरीजचे कायद्याच्या आईचा घो असे नाव मराठी चित्रपट शिक्षणाच्या आईचा घो यापासून प्रेरित आहे. यामध्ये न्यायव्यवस्थेचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती. पहिल्या भागामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत ती मागील वर्षी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेची. लाडक्या बहीण योजनेची अंमलबजावणी करताना सर्व सरकारी नियमांना अक्षरशः हरताळ फासण्यात आलेला आहे. लाडक्या बहीण योजनेमध्ये झालेल्या चुकांमुळे राज्य सरकारचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. विशेष म्हणजे काही पुरुष व महिला सरकारी कर्मचारी यांनी देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे. वास्तविक पाहता ज्यांनी बेकायदेशीरपणे या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणे अपेक्षित आहे. परंतु प्रश्न हा आहे की सरकार महिला सरकारी कर्मचारी यांना का वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सरकार दरबारी हे सिद्ध झाले आहे की राज्यात एकूण 2289 महिला सरकारी कर्मचारी यांनी या योजनेचा बोगस लाभ घेतलेला आहे. वास्तविक पाहता या योजनेचा बोगस लाभ घेतलेल्या महिला सरकारी कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवण्याऐवजी फक्त त्यांच्याकडून त्यांनी लाभ घेतलेली रक्कम वसूल करून एक प्रकारे गुन्हेगारांना संरक्षण देण्याचे काम सरकार करत आहे. सरकारकडे या महिला सरकारी कर्मचारी यांच्याविरुद्ध डिजिटल पुरावे असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही. प्रश्न असा आहे की सरकारी कर्मचारी यांना वेगळा न्याय आणि सर्वसामान्य नागरिक यांना वेगळा न्याय असे का. लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यात एकूण 26,34,000 बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे. त्यामुळे सरकारचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर या प्रकरणात बोगस लाभार्थी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे ज्यावेळी या योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले त्यावेळी अंगणवाडी सेविका यांना प्रति फॉर्म 50 रुपये असं मानधन सरकारने जाहीर केलं होतं. त्यामुळे अंगणवाडी सेविका यांनी जास्तीत जास्त पैसे मिळवण्यासाठी बोगस लाभार्थ्यांची नोंद केली आहे ही वस्तुस्थिती आहे. प्रश्न असा आहे की बोगस लाभार्थ्यांची नोंद करणाऱ्या अंगणवाडी सेविकांवर सरकार कारवाई करणार का. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरतेवेळी अंगणवाडी सेविकांनी 50 रुपये प्रति फॉर्म या लालसेपोटी अपात्र महिलांचे देखील फॉर्म भरून घेतलेले आहे. आता सरकार म्हणत आहे की पात्र महिला आणि अपात्र महिला यांची पडताळणी होणे आवश्यक आहे. परंतु या कामाकरिता अंगणवाडी सेविका यांनी नकार दिलेला आहे. त्याचं कारण अगदी स्पष्ट आहे की अंगणवाडी सेविका यांनी जाणून बुजून 50 रुपये प्रति फॉर्मच्या लालसेपोटी अपात्र महिलांचे देखील फॉर्म भरून घेतलेले आहे आणि त्याच कारणामुळे पडताळणीच्या वेळेस वाद होण्याची शक्यता आहे. आणि याच मुख्य कारणामुळे अंगणवाडी सेविकांच्या संघटनेने देखील लाडकी बहीण योजनेच्या फेरतपासणीच्या कामाला नकार दिलेला आहे. प्रश्न असा आहे की सरकार अंगणवाडी सेविकांच्या संघटनेला घाबरते का. महाराष्ट्र सरकारची काम करण्याची पद्धत म्हणजे वराती मागून घोडे. लाडकी बहीण योजनेबाबत आता महाराष्ट्र सरकार म्हणते की आयकर पडताळणी करणे गरजेचं आहे. प्रश्न असा आहे की लाडकी बहीण योजनेचा राजकीय फायदा घेण्यासाठी तोंडी आदेशानुसार बोगस फॉर्म भरून घेण्यात आले. त्यामुळे सरकारचे हजारो कोटी रुपये बुडाले. याला जबाबदार कोण. कायद्याच्या आईचा घो या व्हिडिओ सिरीजच्या पुढील भाग क्रमांक 2मध्ये मी न्यायव्यवस्था एक राजकीय प्याद या विषयावर व्हिडिओ सादर करणार आहे. ज्या नागरिकांना भ्रष्टाचाराविषयी चीड आहे त्यांना विनंती आहे की मी मांडलेल्या मुद्द्यांशी आपण सहमत असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.